हॅलो, हाय, नमस्कार. तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर ही चकल्या, गुळपापडी वगैरे तुम्ही बघून म्हणत असाल की ही काय आज रेसिपी वगैरे काय दाखवणार आहे का? तर नाही, असं काही नाही. तर श्रीच्या ट्यूशनमध्ये होता आज त्याचा खऱ्या कमाईचा प्रोग्राम. त्यामध्ये त्याने सहभाग घेतला होता आणि त्याचं चाललं होतं की मम्मा मला काहीतरी बनवून दे, मला उद्या विकायचं आहे वगैरे. तर हे चांगली गोष्ट आहे, मुलांना व्यवहाराविषयी ज्ञान वगैरे माहिती होतं. त्यांना एक छान प्रकारचं असं बाळकडू मिळते, हे मला खरंच खूप चांगलं वाटते. तर मी हे आदल्या दिवशीच म्हणजे रात्रीला सर्व बनवून ठेवलं होतं, कारण सकाळी लवकर त्याला 9 वाजता जायचं होतं. त्यामुळे मी रात्री सर्व बनवून वगैरे ठेवलं आणि त्याला दिले आम्ही ट्यूशनमध्ये विकायला. बघू आता तो कसा विकतोय, काय नाही, काय करतोय काय नाही. त्याला तेवढ्या याच्यातली काय समज नाही, पण चांगली गोष्ट आहे, मुलं यातून काहीतरी शिकतात. तर चला, तर मग आता श्रीला मला ट्यूशनला जाण्यासाठी रेडी करायचं आहे आणि मला पण जायचं आहे. मला पण बोलवले. श्री, जायचं नाही? टिटिपू बघण्यात बिझी आहे, जायचं नाही? हा? हा? जायचं की नाही? हा? बघू दे. गाड्याचं इतका वेळ सांगूच नाही, है की नाही? किती वेळ आहे गाड्याचं? हा, सांग की. जायचं की नाही? तुझी खरी कमाई आहे आज. जायचं नाही? आ? विकणार आहेस की सामान? हे, सामान विकणार आहेस की नाही? बोल की अगोदर, सामान विकणार आहेस ना? हा? केवढ्याला काय देणार आहेस? 5 रुपयाला. काय? आवाज थोडा कमी कर की टीव्हीचा. सरळ बस. हां, सांग, केवढ्याला काय विकणार आहेस? 5 गुळाचे पापड्या. हां, 5 रुपयाला गुळाची पापडी. तिळाची पापडी. तिळाची पापडी पण 5लाच. आणि काटेशो 1 ला. 1 रुपयाला. विकायचं कळते ना? कुणी सुट्टेचं मागले, चेंज 10ची नोट दिली आणि एक घेतली तर चिल्लर द्यायचं कळते की? हो. सरळ नाकात हात तसे बोटं घालून. सांग, हा? कळते की? हो. चिल्लर द्यायचं? हो. व्यवस्थित विकशील ना? हो. जायचं की मग? हो. चला, तर आज मग आहे श्रीच्या ट्यूशनमध्ये आहे श्रीची आज खरी कमाई. तर बघू, श्रीला मी बनवून दिलेत 2-3 आयटम, जसे तुम्ही बघितले तसे 2-3 आयटम बनवून दिलेत मी. आता बघू त्यानं काय विकतोय, कसा विकतोय, काय नाही. फर्स्ट टाईम आहे. हे एक चांगली गोष्ट असते की मुलांना आतापासूनच व्यवहाराचं ज्ञान वगैरे मिळावं किंवा कसं काय करायचं काय नाही हे मिळण्यासाठी हे खरी कमाई. आमच्या वेळेस पण असायची. आय थिंक 7वी-8वीला काहीतरी आम्ही फर्स्ट टाईम केली होती खरी कमाई. पण आता सगळीकडे चालू आहे ती. श्रीच्या क्लासेसमध्ये आहे, शाळेमध्ये नाही, श्रीच्या क्लासमध्ये आहे, ट्यूशनमध्ये आहे खरी कमाई. आम्हाला बोलवले होतं 9 वाजता, पण आता वाजले 9:30. आहे थोडा वेळ, 9:30-10पर्यंत या म्हणून सांगितलं. पण जाऊ आता जायचं आहे, रेडी झाला आहे श्री, मला रेडी व्हायचं आहे आणि जायचं आहे. आता जाऊया आणि बाकीचं शूट मी आता तिथं घेईन आणि तुम्हाला दाखवेन की श्री कशा पद्धतीनं विकतोय काय नाही. तर भेटूया चला पुन्हा. तर बघा, श्रीला आता मी इथं सुट्टे पैसे देते, म्हणजे कोणी दिले तर त्याला सुट्टे द्यायला लागतात ना, म्हणून, आहे की नाही श्री? हां, सुट्टे पैसे तसे जमा करायचे, म्हणजे ते टाकू नको, ते मोजायचे आहेत. थांब, थोडं मोजूत आपण. थांब, 35 झाले. नको, ते नको, बाकीचे. अरे ते जास्ती होतात, मग तुला मोजायचं कळत नाही. अडको बॅगचं, अडको. झालं रेडी? चला, पाण्याची बॉटल ठेवते सर. फिर पाठी मग. पडत नाही मग कशात ठेवू ही?
तर ही सर्व छोटी छोटी बच्चा पार्टी बघा. तर खरं तर या कार्यक्रमामध्ये फक्त 10 मुलांनी सहभाग घेतला होता. पण घरी गेल्यावर त्यांचं काय मत बदललं काय माहिती नाही. यांनी नावं न देता काही न देता सर्वच मुलं विकायला घेऊन आली आहेत. कुणी काही असं झालं होतं की विकणार जास्त आणि घेणार कमी झाले होते. पण चालायचंच मुलांना, एकाचं एक बघून असं करावंच वाटतं. चांगली गोष्ट आहे, छान आहे. तर आम्ही सर्व बायका वगैरे आलो होतो, सर्वांच्या मम्मी वगैरे आले होते. सर्वांनी आम्ही प्रत्येक मुलाचं छान असं खरेदी केलं, खाल्लं, मुलांनीही घेतलं आणि मुलांनी खूप एन्जॉय केला. पैसे किती कमवायचे काय आतापासून तेवढं काय नाही, पण एक मुलांना एक एन्जॉय म्हणून काय म्हणून असं त्यातून थोडासा वेळ काढून अभ्यासामधून हे छान एक सरांनी किंवा मॅडमनी अशी थीम ठेवली होती. मस्त वाटलं मला पण की मुलांना हे शिकता येतं आणि थोडा एन्जॉय करता येतो त्यामधून. मुलांनी जेवढं काय विकलं तेवढ्याचं तिथंच घेऊन खाल्लं, असं काय त्यातला प्रश्न नाही. पण त्यांना विकण्याची एक आवड होती, घेऊन खाण्याची पण आवड होती, हे त्यांना त्यातून शिकता आलं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मॅडमने हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम वगैरे ठेवला होता. आम्हाला सर्व बायकांना बोलवलं होतं त्यांनी हळदी कुंकू वगैरे केलं. छान वाटलं. काहीच खायचं नाही आता, कसं करा, काहीच खायचं नाही म्हणलं, कसं करा. दीदीला आणाव की येच आहे काय? हां हां नाही सांगत काय नाही. अगोदर स्टार्टिंगला असं झालं की श्री खूप गोंधळून गेला, कारण त्याच्या साईडला पाणीपुरीचा स्टॉल लावलेला होता. आणि मग पाणीपुरी घेतल्याच्यानंतर त्याच्या पण चकल्या वगैरे खरेदी करत होती मुलं. अगोदर स्टार्टिंगला कोणी घेत नव्हतं, पण नंतर घेतलं. पण त्याला एवढं समजलं नाही की पैसे किती घ्यायचे किती द्यायचे, म्हणजे त्याला सिक्के म्हणजे ते कॉईन कळत होते, पण परत किती द्यायचे काय नाही हे कळत नव्हते. त्याच्यामुळं त्याने गोंधळ केला, कुणाला कितीही वापस दिली, कुणाला कितीही दिले वगैरे असं. पण जाऊ द्या, मुलांचं असते, त्यातून तो शिकला. मग मी त्याला परत समजून सांगितलं की बाळा असं नाही, असं एवढे पैसे घेतले की एवढे परत द्यायचे, असं तसं. आणि मुलं पण खूप प्रामाणिक होते बरं का. त्याने 1-2 मुलांना असं एक्स्ट्रा पैसे वगैरे परत दिले होते, तर त्या मुलांनी त्याला परत आणून दिले की तू श्री एक्स्ट्रा पैसे वगैरे दिलास म्हणून. तर हा कार्यक्रम वगैरे झाला, छान वाटलं मला. श्रीनं विकलं, घेतलं, खाल्लं. आणि त्यानंतर मी माझ्या बाबाच्या घरी आलेली आहे. आणि इथं बघा ह्या बच्चा पार्टीचा चालला आहे गोंधळ, धिंगाणा, मस्ती, मजा. तर बघा आता नेक्स्ट पुढं. नाही पार्थ नाही कुठे गेला पार्थ, कुठे गेला? ओ आता मम्मा दिसली. काय झालं नडाला? गाडो म्हणतात नडू केल्यानं. बघ दीदी हवा करायली तुला, बघ. याचं काहीतरी वेगळंच. तसं 2-2 गाड्या कोणी चालवलं होतं काय? हा हे पिलो मग इकडे एक नमुना. सरक पाठीमाग. दुखाला आणखी पाय? हा कशाने दुखाला ग तुझा पाय? मुडपला होता काय कुठं? मुडपला होता कुठं? निघाले तिच्या डोळ्या बिळायला लागल. पार ए पार या 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 इकडे या. ए पिलो पिलो
या इकडे या. पार्थू शाबू आहे का? ए पार्थू इकडे ये. रुसला लागल त्याला, पार्थला लागल. चला तर मग या नोटवरती मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.